आयुष्य गावात पोलीस. आता माझं काय खरं नाही. काय खरं नाही? तसं साहेब. लायसन आहे का? नाही हो साहेब. 5,000 रुपये फाईन बसणार. आईला मलाच काहीतरी केलं पाहिजे. साहेब तुम्हाला माहिती आहे का माझा बाप कोण आहे? कोण आहे? या भागात नुसतं घर जरी बांधायचं म्हणलं तर पहिल्यांदा माझ्या बापाकडे या लागतंय. आईच्या गावात चुकीच्या माणसावर नडलो. बर साहेब जावा. हा आता कसं? ती नव कोण आहे म्हटलं तुमचं बाप? माझा बाप गौंडी गौंडी. गौंडे आहे तुमचा बाप? गौंडे होय साहेब. चुकलं माझे, मला माफ करा. हा माफ करतो, पण इकडे या. माझं तेवढं चहा पाण्याचं बघ. बर फक्त साहेब आलं लगेच घेऊन. हा, लवकर या, त्याशिवाय सोडणार नाही. बर जमलाय चहा पाण्याची जुई नव्हत्या. आईला अजून कसं काय आलं नाही येऊ? साहेब ही बघा आणलंय. इकडे तिकडे माणसं आहेत आणि पुढे सीसीटीव्ही आहे. हाऊस मागल्या खिशात ठेव. बर म्हणा दादा बोल की. आम्हाला पण तुझ्यासारखी मोठं व्हायची टिप दे की. हो बाळांनो, आयुष्यात इतका पैसा कमवा की आपल्याला काहीच कमी नाही पडलं पाहिजे. आणि त्यासाठी कष्ट करावं लागतं. आणि ती कष्ट मी केलंय म्हणून आज इथं वर आहे. होय म्हणे दादा, आम्हाला पण मोठं होऊन तुझ्यासारखं व्हायचं आहे. म्हणजे आम्हाला पण सगळं भेटेल. हो बाळांनो, त्यासाठी प्रयत्न करा, नक्कीच यश भेटेल. मला आता कशाचीच कमी नाही. चला जा तुम्ही, काळजी घ्या बाळांनो. आईला म्हणा दादाला बिशी पुढे नवीन पॅन्ट घेऊन देऊया. कधी याचं लागा बघ का लागलं. आलं खावा. हात जरा लई घाण झाली ती, जरा धुवून येतो. बरोबर. आईला म्हणे किती चांगला आहे. प्रत्येक टायमाला माझाच विचार करत असते. माझ्या प्लेटात पोडे कमी आहेत म्हणून आपल्या स्वतःच्या प्लेटातले पोडे मला घालते. तुझ्या पिलटीत त्यानं पीस कमी दिलीत बघ. हा हो मनीष खामकरचं घर कुठं आहे हो? का हो, काय काम आहे? आम्ही बँकेत आलोय नका. त्याची गाडी 3 हप्ता थटली ती. तिची आज गाडीच ओढून येणार आहे. ओगा तिथनं पुढे जावा आणि खाली जावा, त्याचं घर आहे. बरं थँक्यू. हा वेलकम. लय दमिवलंय आम्हाला त्यांनी. अहो सर, या नोटीसवर तर ह्या माणसासारखाच फोटो दिसतोय. बघू. अरे तू जायच ना मनीष खामकर. ओयला गंडीवरला का आपल्याला बहुतेक कुठे गेला बघ. हा ओमीच्या गोळ्या लावून द्या. दादा छातीतले दुखते औषध काहीतरी द्या. हा देतो. हे घ्या स्प्राईट, सकाळी संध्याकाळी प्या. तुम्हाला काय पाहिजे? एक पित्ताची गोळी द्या. आणि एक डोक्यावरची पण द्या. बरोबर. आणि उलटीची एक द्या. अरे काय ट्रिपला जायचं नियोजन आहे काय? होय उद्या जाणार आहे ट्रिपला. आणि काय पाहिजे असलं तर सांग, नाही तिथं अवघड होईल. हा हागीच एक द्या. हागीज? ए बाबा, तुझ्या मापाच नाही हागीज. तू एक काम कर, ठिक बांध ठिक. हे लपाट द्या. मला नको, माझ्या पोराला पाहिजे. तुझ्या तर सॉरी देतो. उतरा मला. म्हणा बाबा इकडे का चायनीज काय आला तुला का फोन करायला लक्षातच नाही. ही दोघं पण भिकार चोट आहे ती. कायम मला पाण्यात बघत असते ती. बघितली तर 70 रुपयाची गोष्ट मला काय भेटत नाही बी. भीक लागली मला. माझं मी विकत आणून खाईन, पण यांचं खाणार नाही. नको
बरं झालं ती आण नाही ती का तू आईला बापू कसं करायला लागले पप्पा बापू 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 बघा कसं करते ती दररोज अभ्यासाला बसले की बिताडाकडे हात करून काहीतरी खुलवती ती मला वाटतं या बिताडात कुठलं तरी गुपित सोनं असणार आहे खरंच काय वय आपल्या गावात अमेरिकेतनं बिंबलेश डॉक्टर आली ती मला वाटतं तीच बापूसने बोलतं करतेली आजच बापूसने आपण घेऊन जाऊया बापू तुम्हाला टेन्शन घेऊ नका त्या बिताडात सोनं आपण काढूया ऑपरेशन यांचं झालेलं आहे पण हा माणूस एकच वाक्य बोलणार त्या ह्यानं तुम्ही काय विचारायचं आहे ते विचारा चला बापू बापू 5 लाख रुपये खर्च केली ती डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही एकदाच बोलणार सांगा की कुठं बिताडात ठेवलंय सोनं सोनं नाही पलीकडल्या राधोक्कानं गमेल पाटी नेले त्या ना म्हणतोय आईच्या गावात एवढ्यासाठी 5 लाख रुपये खर्च केलेली बापू म्हशीला इंडोपार गोळ्या द्या म्हणजे म्हस दूध देईल हा मामा मी जनावरांचा डॉक्टर आहे आता तुम्हीच फोन केलता काय मला होय होय अरे म्हण्या तू आहो सर तुम्ही म्हण्या चांगला मोठा झालास की जनावर डॉक्टर झालास डॉक्टर कोण आहे ती अरे आमचं सर आहे ती लहानपणापासून मला शिकवलंय तिने 100% हाजरी नसली तर गृहपाठ तपासत नव्हती ती होय काय होय हा मग मी होतो स्ट्रिक्ट वय वय अरे 2 दिवस झालं माझी मज वैरण खायना पाणी पिना तर काय झालं तपास की सर म्हशीची 100% हाजरी असल्याशिवाय तपासणार नाही मी पण आहे स्ट्रिक्ट चला वाटेगाव काशीगाव शेने भावा गावा जायचं चालत जाऊया रिक्षानच वय वय चल चल ओ दादा वाटेगावला जात आहे काय होय होय बसा बसा हे बस जाऊ दे जाऊ दे ओ मामा हळू जाऊ दे टचकत घाल नका नाही नाही अय उतरा आलं वाटेगाव दादा किती रुपये झालं 200 रुपये आईला कुठे गेली बुरटी आईला गड्डीवर वाटतं मला रात्री बरोबर 7 वाजता जाऊया 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 ए थांबा अरे ती रिक्षावाला आलंय हे माझं भाडं पण येत आहे ए हे आईला काही डान्स आहे नाद करती काय यावंच लागतं गुरट्यानो गावला सांग नाही माझं रिक्षाचं भाडं बुडवून पळताय आता कुठे जाशील अहो दादा 2 मिनिटं सोडा की लगेच घेऊन येतो घरात 2 मिनिटं काय नाही आत्ताच्या आत्ता मला भाडं पाहिजे ए अरे द्या की पैसे कुठे गेली बुरटी थांबा अरे भावा तुझा देव खास मित्र गुल्या गाव सोडून निघालाय काय सांगतोयस होय कुठाय घेऊ त्या खालच्या पुलापाशी आहे जा लवकर कोण कोणाचं नसतं या जीवनात काय जगून उपयोग नाही आता मी काय करायला जाणार नाही सगळा गाव आला तरी जाणार नाही पण माझा एक मित्र मने आला तरच जाणार गुल्या भावा गुल्या भावा आलास तू भावा गाव सोडून जाणारच असं का आलं होय भावा या जीवनात काय अर्थ नाही राहिलेला म्हणून मी आता गाव सोडून निघालोय अरे कोणा झालायस काय शेवटी मित्रच मित्राची साथ देतो फक्त आणि फक्त या मन्या भावासाठीच मी गावात जाणार अरे भावा माझी ती किराणा मालाची उधार देखील मग जा दुकानातला माल भरायचा आहे रे आता मला मरायचंच आहे पप्पा काय झालं छाती दुखायला लागले थांबा 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 युट्यूब वर बघतो थांबा छाती दुखतंय उपाय सांगा पोरा बघ लवकर बघा बघा लागला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल वरती काय तुमच्या छातीत दुखतंय तर तुम्ही एकदम बरोबर चॅनलवर आला आहात तर तुम्हाला सांगणार आहे छातीचं दुखणं कोणतं कोणतं असतंय. अरे लय दुखायला त्याच्या लागलंय. आधी 80% लोकांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आम्ही अरे तुमच्यासाठी पुढे खूप टाका मेहनत की. करतोय ऍड लागली स्किप 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 व्हिडिओ चालू होण्याआधी सांगणार आहे तुम्हाला ही मूलव्याधी बाम हा बाम तुमच्या कोंबला लावा माझा प्रोमो कोड आहे
मनीष अरे, 200 पुढे 256 हा ढकलतो. आता येऊया आपल्या मेन मुद्द्यावर. छातीच्या दुखण्यात कसं मिटवायचं? मुद्दा छातीच्या दुखण्यावर आठवला आमचा आजचा. आमच्या आजच्या पण छातीत लय दुखायचं. या व्हिडिओला 50,000 लाईक करा. पुढच्या व्हिडिओत सांगणार छातीचं दुखणं कसं मिटवायचं ते. वारलं वाटतं. जाऊ दे. मेलेल्या मड्याची माती कशी करायची? ही बघा त्याचं घर आहे. रडू नकोस, चल त्याला जाऊ तू. मनीष काम कर बाहेर. काय झालं साहेब? मगाशी तुम्ही भांडणं का केली सा? अहो साहेब, ह्यो मला चेंगाय चेंगाय म्हणून चिडवतोय म्हणून भांडणं झाली ती. कशाला त्या केसांच्या लढतरीत पडताय? तेवढं घ्या मिटवून. अहो साहेब, मिटवून घ्या म्हणजे काय बोलताय राव? कानपड दिलं तरी मला. मग तुझं म्हणणं काय? केस करायचे म्हणतोस काय? नाही नाही, ह्याच्या बापानं माझ्या पायातून माफी मागितली पाहिजे, मगच मी त्याला माफ करणार. मीच आहे त्याचा बाप. अरे कुठे गेलाय हो? अय साहेब, इकडं आहे मी. चुकलंय माझं. पायताना 2 हाना कर, नुसतं सॉरी म्हणा. हा चल केलं माप तुला. सॉरी बाबा. असू दे भावा, माझी चुक्या म्हणून समज. गेला का रे? आमच्या गावात मरता मरता वाचली. आज 2 रानाची फवारणी करतो, म्हणजे 500 आणि 500 हजार रुपयाची जुन्या होत्या. जमलंय. चला लवकर. सोन्या भाऊ, सोन्या भाऊ, फवारणी करा आलोय. हा आईला कोणच नाही वाटत. आईला औषध इथंच आहे वाटतं. एक काम करतो, सोन्या भाऊ याच्या आधी औषध मारतो, म्हणजे सोन्या भाऊ खुश होते. पट्टा पट्टा मारतो सोन्या भाऊ याच्या आधी. झालं एकदाशी. अय मन्या, आत्ताच तुला फोन करणार होतो. गावात गेलो होतो टॉनिक आणाय. पंप घेणे औषध मार. पैसे द्या, औषध मारून झालं. पण अरे कुठलं औषध मारलंस? ती देऊन ठेवलंय साकी. अरे तिथं नाशिक होतं. चला येऊ का? दुसरीकडे पण जायचं आहे. हा दम तुझ्या हे भावांनो, हे काय आलं? आपल्या सौर्याला अटॅक आलाय. हे नाही रे, चेष्टा केली. असली चेष्टा करत जाऊ नको. नाही करत नाही. या. परवा दिवशी गेलो तिकडं आणि तिकडं बिबट्याला बिबट्याला चेष्टा केली. त्या चेष्टाकडे जाऊ नको. आई ग, काय होतं? साप. ऐक साप चावलाय, साप चावलाय. तुझ्या आईला लय ऍक्टिंग करते. साप चावलाय. चला